कर्क राशीवाल्यांनो, तयार राहा. अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जिचं नाव ऐकताच तुमचे डोळे पाणावतील. ही व्यक्ती तुमचं नशीब बदलणार आहे. तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि यश घेऊन येणार आहे. पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमावस्येनंतरचा काळ हा नेहमीच ऊर्जा बदलाचा काळ मानला जातो. या काळात ब्रह्मांडातील सूक्ष्म शक्ती सक्रिय होतात आणि आपल्या जीवनात अनपेक्षित बदल घडवतात. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे, कारण तुमच्या जीवनात एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्या नशिबाला एक नवीन दिशा देईल. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, तर हे एक दैवी नियोजन आहे. तुमच्या पूर्वजन्मातील कर्म आणि वर्तमानातील ऊर्जा यांचा हा परिणाम आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे होते ते आता दूर होण्याच्या मार्गावर आहेत. तुमच्या मनातील संभ्रम हळूहळू कमी होईल. तुमच्या जीवनात स्पष्टता येऊ लागेल. ही सुरुवात आहे एका नव्या अध्यायाची. हा काळ तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी देणार आहे आणि याच काळात त्या व्यक्तीचा प्रवेश होणार आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी नाही, तिच्याशी तुमचं काहीतरी खोल नातं आधीपासूनच जोडलेलं आहे. कदाचित तुम्ही तिला विसरले असाल, पण ती ऊर्जा असूनही तुमच्या आयुष्यात आहे. ही व्यक्ती तुमच्या भावनिक आयुष्याशी जोडलेली आहे. तिचं नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतील. तुम्हाला काही क्षणासाठी वेळ थांबल्यासारखं वाटेल. तुमच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होईल. ही भावना तुमच्यासाठी नवीन नसणार आहे. ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या भूतकाळाशी पुन्हा जोडेल, पण यावेळी तिचा उद्देश जरा वेगळाच असेल. ती तुमच्यासाठी आनंद आणि समाधान घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढणार आहे. ही एक भावनिक पुनर्भेट असेल, ज्यातून तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. अमावस्येनंतर ग्रहांची स्थिती कर्क राशीसाठी अनुकूल होत आहे. शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढत आहे, जो प्रेम, सौंदर्य आणि नातेसंबंधाचा कारक आहे. या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात प्रेमळ ऊर्जा वाढेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण अधिक सकारात्मक होईल. तुम्हाला लोकांमध्ये आपुलकी जाणवेल. तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा होईल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात आनंदाचे क्षण येतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये समज वाढेल. तुमच्या मनातील भीतीही कमी होईल. तुम्ही अधिक आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. ही व्यक्ती या सर्व बदलांचं मुख्य कारण ठरेल. तिच्या येण्यामुळे तुमचं जीवन अधिक स्थिर होईल आणि तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक भेट नाही, तर एक संदेश आहे. हा संदेश तुमच्या जीवनातील पुढील टप्प्याबद्दल आहे. तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि या व्यक्तीची भूमिका त्या निर्णयांमध्ये महत्त्वाची असेल. ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, तुमच्या अडचणी समजून घेईल, तुम्हाला मानसिक आधार देईल, तुमच्या जीवनातील तणाव कमी करेल, तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल, तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल. तिच्या सहवासात तुम्हाला शांतता मिळेल, तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. आता तुम्हाला काही संकेत मिळतील जे या व्यक्तीच्या येण्याची पूर्वसूचना देतील. हे संकेत खूप सूक्ष्म असतील, जसे की अचानक एखादा जुना संपर्क होणे, किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण वारंवार येणे, किंवा एखाद्या स्वप्नात ती व्यक्ती दिसणे. हे सर्व संकेत दुर्लक्षित करू नका. हे तुमच्यासाठी ब्रह्मांडाचे संकेत आहेत. तुम्हाला सजग राहण्याची गरज आहे. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, तो तुम्हाला योग्य दिशेने नेईल. या काळात ध्यान आणि प्रार्थना करणे उपयुक्त ठरेल. तुमची ऊर्जा शुद्ध राहील आणि तुम्ही योग्य गोष्टी ओळखू शकाल. या काळात संयम राखणं अत्यंत आवश्यक आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी वेळ द्या. तुमच्या भावना आणि वास्तव यामध्ये संतुलन ठेवा. ही व्यक्ती तुमच्यासाठी चांगली आहे, पण विवेकबुद्धी वापरणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बदल हा एक शिकवण असतो. त्यातून तुम्ही अधिक मजबूत बनता. तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमच्या व्यक्तिमत्वात परिपक्वता येते. हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि पुढे जाण्याची. देव तुमच्यावर विशेष कृपा करत आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत. तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडत आहे. ही व्यक्ती त्या दरवाजेची किल्ली आहे. तिच्या माध्यमातून तुम्हाला नवीन संधी मिळेल. तुमचं आयुष्य अधिक सुंदर होईल. तुमच्या मनात आनंद निर्माण होईल. तुमच्या जीवनात स्थैर्य येईल. हीच वेळ आहे सकारात्मक राहण्याची आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवण्याची. या काळात तुम्हाला स्वतःमध्येही काही बदल जाणवतील. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल. जे निर्णय तुम्ही आधी टाळत होतात ते आता तुम्ही आत्मविश्वासाने घ्याल. तुमच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होईल. तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होऊ लागेल. ही व्यक्ती तुमच्यातील लपलेली ताकद जागृत करेल. तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेण्यास मदत करेल. तुमच्या जीवनात स्थिरता निर्माण करेल. तुमचं मन आधीपेक्षा अधिक शांत आणि केंद्रित होईल. तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येईल. तुम्ही योग्य आणि अयोग्य यामधील फरक सहज ओळखू शकाल. हीच वेळ आहे स्वतःवर काम करण्याची, तुमच्या स्वप्नांना पुन्हा एकदा जागवण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची. तुमच्या कुटुंबातील वातावरणही सकारात्मक बदल होईल. ज्या गोष्टींमुळे घरात तणाव निर्माण होत होता त्या हळूहळू दूर होतील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समज वाढेल. तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येईल. ही व्यक्ती तुमच्या कुटुंबासाठीही महत्त्वाची ठरेल.
तिच्या येण्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही जुन्या समस्या सहज सुटतील. तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमच्या घरात शांती आणि सुखाची अनुभूती होईल. तुमच्या आयुष्यातील संघर्ष कमी होऊ लागतील. ही एक सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमचं जीवन बदलणार आहे. तुम्हाला या ऊर्जेला स्वीकारण्याची गरज आहे आणि त्याचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे. हीच वेळ आहे आनंद अनुभवण्याची. आर्थिकदृष्ट्याही हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. ही व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देईल. तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये मदत करेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल. तुम्ही बचत करण्यास सक्षम व्हाल. तुमच्या जीवनात स्थैर्य निर्माण होईल. ही एक सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. तुम्हाला फक्त योग्य दिशेने पाऊल टाकायचं आहे आणि देवावर विश्वास ठेवायचा आहे. यश तुमच्या पायाशी येईल. आणि शेवटी ही भेट तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तिला स्वीकारा, पण समजून घेऊन तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही उद्देश असतो आणि हा उद्देश ओळखा आणि त्यातून मार्ग निवडा. तुमचं आयुष्य बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.